अगर कोई मरीज अस्पताल में इलाज के दौरान अपना दम तोड़ देता है तो उसके परिजन कभी कभी डॉक्टर पर लापरवाही का आरोप लगाकर अस्पताल की तोड़फोड़ करते हैं या कभी कभी डॉक्टर को क्षति पहुंचाते हैं। डॉक्टरों पर हो रहे अत्याचार को रोकने के लिए केंद्र सरकार ने सुरक्षा प्रदान करने का कानून भी बनाया, मगर वो अभी तक अमल में नहीं लाया गया है। इस कानून को अमल में लाया जाए, इसलिए रायगढ़ जिला मेडिकल एसोसिएशन द्वारा पनवेल स्थित चिंतामणि सभागृह में शुक्रवार को सुसंवाद का आयोजन किया गया था। इस सुसंवाद के लिए विधायक विवेक पाटिल, जिला परिषद के पूर्व अध्यक्ष बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पनवेल पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश घड़ौले आदि गणमान्यों सहित डॉक्टर्स, पुलिस कर्मचारी तथा नागरिक उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि डॉक्टर और मरीज का रिश्ता अनोखा होता है, मगर कभी कभी ऐसी दुर्घटनाएं हो जाती है कि मरीजों के परिजनों के हाथों अनजाने में अप्रिय घटना घटित होती है। ऐसे में डॉक्टरों का काम करना मुश्किल हो जाता है, इसलिए डॉक्टर और मरीजों के बीच सुसंवाद होना जरूरी है ताकि इस प्रकार की दुर्घटनाओं को तथा अप्रिय घटनाओं को रोका जा सके। या कामामध्ये रायगड मेडिकल असोसिएशननी पुढाकार घेतलेला जरी असला तर ही सभा केवळ डॉक्टरांसाठी किंवा हॉस्पिटलसाठी नाही, तर ही आजची सभा समाजाच्या सर्वांसाठी अतिशय गरजेची, नितांत गरजेची आहे असं मला वाटतंय। आणि त्या दृष्टिकोनातून अपेक्षित त्या ठिकाणी जो लोकसहभाग व्हायला पाहिजे होता तो निश्चितपणे झालेला नाहीये। तर ठीक आहे, हा पहिला आपला प्रयत्न आहे। ह्या दृष्टिकोनातून आपण लोकांच्या परत नेमकी डॉक्टरांच्या अडचणी काय आहेत, ह्या पोहोचवत असताना लोकांच्या अडचणी काय आहेत ह्या देखील आपण समजून घ्यायचं, त्याच्यातून मध्य मार्ग काढायचा आहे। या कामामध्ये मी एवढंच सांगतो की आपल्या एका बैठकीनं हा विषय सुटणारा नाही आहे, वारंवार आपल्याला बसावं लागेल, त्या संदर्भामध्ये चर्चा करून विचार विनिमय करून याच्यातून निश्चितच चांगला मार्ग काढता येईल। पनवेलमध्ये लोक तसे सुज्ञ आहेत, पनवेल परिसरातले लोक सुज्ञ आहेत आणि निश्चितच आपल्या प्रयत्नांना आतापर्यंत आपण जे काही अशा प्रकारचे सार्वजनिक हिताचे आणि सार्वजनिक प्रश्न, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश आपल्याला आलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून निश्चितच चांगलं यश आपल्याला येईल असं मला निश्चितपणे खात्री वाटते। आणि या ठिकाणी RMAच्या वतीनं जे एक पत्र काढलेले आहे त्याला सुद्धा प्रसिद्धी देणं अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून करणारा पेपर आणि करणारा चॅनल याच्या माध्यमातून ह्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जाईल अशी ग्वाही देतो। इस अवसर पर पुलिस निरीक्षक रमेश घड़ौले ने कहा कि कोई भी व्यक्ति अप्रिय घटना को अंजाम देने के उद्देश्य से अस्पताल में नहीं आता। गलतफहमी और आधी जानकारी की वजह से ऐसे हादसे होते हैं, इसलिए इंसानियत की भावना से कार्रवाई करनी पड़ती है। जिस प्रकार डॉक्टरों का आरोप है कि पुलिस शिकायत दर्ज नहीं कराती तो वो बेबुनियाद है। आजची मीटिंग आहे, मला वाटतं माझ्या मते हे भांडण नाही आहे किंवा हा हिंसाचार नाही, हे घरातलं भांडण आहे। हे भावाभावामधलं किंवा सुद्धा पुतण्यामधलं हे भांडण आहे। कारण पेशंट आणि डॉक्टर हे नातं काही वेगळं नाही, एक जीव वाचवणारा आहे आणि एक विश्वासाने त्याच्या ताब्यात आपला जीव देतो। त्यामुळे याला मी भांडण किंवा मुळात असं हिंसाचार म्हणणार नाही, हे तात्पुरतं भांडण आहे। आता विचार करा, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा सुद्धा माझं एका एसटी कंडक्टरवर मुंबई जनरलला भांडण झालं। तिथल्या मला ते एसटी कंट्रोलर आणि पोलीस होते, तेव्हा मी पोलीसमध्ये नव्हतो, घेऊन गेले त्यांना। म्हटलं साहेब तुमचं काय भांडण आहे? म्हटलं काय नाही, मला एसटी मध्ये जाण्यावर एवढंच भांडण आहे आणि ती सीट मला माझ्या रॅकच्या इथलं सामान काढावं, एवढंच आहे ना। आता समजा ह्या कंडक्टर जवळ तुमचं भांडण मारामारी करून काय तुमचं निश्चित साधं होईल का? नाही म्हणत। आता हा पुढे गेला, तुम्ही तुमच्या गावाला उतरला की तुमची कधी भेट होणार आहे का? म्हटलं भेट होणार नाही। तसंच एक पेशंटची डॉक्टरचा आहे। मला हा वेळ उदाहरण मला त्यावेळेस असं आठवलं की डॉक्टर एकदा पेशंट बरा होऊन गेला की तो डॉक्टरला विचारत नाही, डॉक्टर काय परत त्याच्याकडे फॉलोअप करत नाही। तर हा हिंसाचार नाही, त्यावेळेची जी भावना आहे, उद्रेक आहे की अपुऱ्या माहितीमुळं झालेला हा उद्रेक आहे। परंतु ज्या हॉस्पिटल्सनी, उदाहरणार्थ गांधी हॉस्पिटलमध्ये झालं, त्यानंतर निकम फर्मान हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी मी प्रॉम्प्ट ऍक्शन घेतली आहे, आपल्याला मान्य करावं। त्यावेळी मी सांगितलं मी गुन्हा नोंदवायला किंवा गुन्ह्याचं स्वरूप कमी करायला हे माझी कधी तयारी नसते।
फक्त कंप्लेंटने, जो तक्रारदार आहे त्याने सशक्तपणे कंप्लेंट दिली पाहिजे की ठामपणे मला तक्रार द्यायचीच आहे, तर त्यावेळी मी तक्रार घ्यायला कधीच मागे पाहिलेलं नाही। इस दौरान बबन दादा पाटिल, बालाराम पाटिल तथा डॉक्टर्स आदि ने भी अपनी भावनाएं जाहिर की।